चौथ्या टप्प्यातलं मतदान पार पडून आता त्याचं विश्लेषण सुद्धा झालंय। 5व्या टप्प्यातल्या सभा प्रचार सगळ्यांचाच महाराष्ट्रात धुरळा उडायला लागलाय। पण चौथ्या टप्प्यात सगळ्यात हाय व्होल्टेज झालेल्या बीड मधला रडा काही थांबायचं आणि संपायचं नावच घेत नाहीये। मतदानाच्या दिवशी बीड मध्ये दिवसभरात 65 ते 68% मतदान झालं, असे आकडे 6 पर्यंत आले। पण काल बीड मधली अपडेटेड फायनल आकडेवारी आली आहे आणि त्यामध्ये 70% महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मतदान झाल्याचा मान हा बीडला मिळालाय। इकडे शरद पवार गटाच्या बजरंग बाप्पा सोनवणेंनी मात्र काही मतदान केंद्र ताब्यात घेऊन बोगस मतदान झालाय असा गंभीर आरोप केलाय। त्यामुळे त्यांनी इन कॅमेरा फेर मतदान घ्यावं अशी मागणी राज्याचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे केली आहे। थोडक्यात मराठा विरुद्ध वंजारी अशी थेट जातीय समीकरणांवर झालेल्या बीडच्या निवडणुकीत शेवटच्या काही दिवसात घडलेल्या घडामोडी, एकवटलेला समाज आणि वाढलेली टक्केवारी यामुळे निवडणुकीत बीड पॅटर्नची चांगली चर्चा होतीये आणि आरोपही होतात। एकीकडे महाविकास आघाडीवाले बीड मध्ये तुतारी चालली असा दावा करतायत, तर दुसरीकडे पंकजा मुंडेंसाठी बीड मध्ये एकवटलेल्या वंजारी समाजानं शांतीत क्रांती केली अशा देखील चर्चा चालू आहेत। बीड मध्ये बॅकफुटला पडलेल्या पंकजा मुंडे अचानक फ्रंटफुटला कशा आल्या? वाढलेली टक्केवारी कोणाच्या पथ्यावर पडली? कोणता समाज एकवटला? समजून घेऊयात या व्हिडिओतनं। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। आता बीडच्या निवडणुकीत घडलेली पहिली गोष्ट म्हणजे बीड मध्ये मतदानाचा टक्का वाढलाय। बीड मध्ये एकूण मिळून 70.92% इतकं मतदान झाले, जे गेल्या वेळी झालेल्या मतदानापेक्षा 3.75% वाढले। त्यातही सगळ्यात जास्त मतदान झालेले जे मतदारसंघ आहेत त्यामध्ये आष्टी विधानसभेत 72.50%, गेवराईतनं 71.14%, परळीतनं 69.75% इतकं मतदान झालंय। केज मधनं 70.02%, तर उरलेल्या माजलगाव मधनं 70.40% आणि बीड विधानसभेतनं सगळ्यात कमी 64.60% इतकं मतदान झालंय। बीड मध्ये 6 पैकी 5 विधानसभेत महायुतीचे आमदार आहेत, तर जिथं मतदानाचा टक्का जास्त असलेला दिसतो। पण शरद पवार गटाचे एकमेव आमदार असणाऱ्या बीड विधानसभेत मात्र हेच मतदान कमी झाल्याचं दिसून येतंय। पण मतदानाचा वाढलेला टक्का महायुतीच्या किंवा भाजपच्याच पथ्यावर पडेल का? तर तसंही नाहीये। आकडेवारी लक्षात घेतली तर वाढलेला टक्का नक्की कोणाचा याचं विश्लेषण करता येतं। गतवेळी म्हणजे 19ला भाजपच्या प्रीतम मुंडेंना बीड मधनं 6च्या 6 विधानसभेतनं लीड मिळालं होतं। यंदा मात्र मोदी फॅक्टरपेक्षा निवडणूक पूर्णपणे जातीवर गेल्यानं पंकजा मुंडेंची खरी भिस्त 3 ते 4 विधानसभेवर होती, ज्यामध्ये आष्टी विधानसभेची सगळ्यात जास्त चर्चा होती। आष्टीतनं गेल्या वेळी प्रीतम मुंडेंना 70,000पेक्षा जास्त लीड मिळालेलं। वंजारी आणि मराठा बहुल असलेली आष्टी यंदा नेमका कोणाला कौल देणार याकडे सगळ्यांचंच लक्ष होतं। यंदा आष्टीमध्ये सगळ्यात जास्त मतदान झाले। इथनं विधान परिषदेचे आमदार सुरेश धस आणि अजित पवार गटाचे बाळासाहेब आजबे या दोघांनी सुद्धा जोर लावलेलं सांगण्यात येते। हे दोघे जरी जागेसाठी भांडत असले तरी लोकसभेला पंकजांना लीड मिळवून द्यायला दोघांनी चांगलीच कसरत केली आहे असं म्हटलं जाते। दुसरीकडे केज मधून कोण चालणार याची सुद्धा चांगली चर्चा होती। बजरंग बाप्पा सोनवणे स्वतः केज मधनं येतात। गेल्या वेळी केजचं मुंदडा घराणं, राष्ट्रवादीची ताकद, धनंजय मुंडे असे सगळे बजरंग बाप्पांच्या पाठीमागे असताना सुद्धा प्रीतम मुंडेंनीच केज मधनं लीड घेतलेलं। यंदा मात्र मुंदडा घराण्याची साथ पंकजा मुंडेंना आहे। कारखानदार असल्यानं सोनवणेवर केजकरांची नाराजी आहे असं म्हटलं जात होतं। त्यामुळे केजकर पंकजांच्या मागे उभा राहिले असं लोक सांगतायत। परळीतनं सुद्धा गेल्या वेळी कट टू कट फाईट झाली होती। यंदा मात्र धनंजय मुंडे हे पंकजा मुंडेंच्या सोबत असल्यानं त्यांनी इथनं पंकजांना लीड देण्यासाठी मेहनत घेतलीये असं म्हटलं जातंय। आता बीड मधनं कमी झालेल्या मतदानामुळे संदीप क्षीरसागर बीड मधल्या लोकांना बाहेर काढण्यात कमी पडले का अशा चर्चा चालू आहेत। बीड मध्ये मुस्लिम आणि तेली समाजाचं मतदान हे बजरंग बाप्पांना लीड देऊ शकतं असं म्हटलं जाते। बाकी गेवराई आणि माजलगाव मध्ये महायुतीचे आमदार असले तरी इथला सामना अटीतटीचा होणार आहे असं सुद्धा सांगण्यात येत आहे। बीड मध्ये घडलेली दुसरी गोष्ट म्हणजे जातीच्या राजकारणावर वंजारी समाज एकवटला। बीड मधली निवडणूक ही क्लिअर कट जातीच्या राजकारणावर झाली। महाराष्ट्रात गेल्या 9 महिन्यात पेटलेल्या मराठा आरक्षणाची सगळ्यात जास्त धग बसली ती बीडला। मनोज जरांगे मूळचे बीडचे, त्यात पंकजा मुंडेंनी मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यांमुळे वातावरण चांगलंच तापलं। बीडमध्ये 6 लाखांपेक्षा जास्त असलेला सगळा मराठा समाज एक गठ्ठा पंकजांच्या विरोधात एकवटलाय अशा चर्चा चालू झाल्या। आता बजरंग बाप्पाच निवडून येणार असंही म्हटलं गेलं। इकडे पंकजांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सभा झाल्या। उदयनराजे भोसले, धनंजय मुंडे आणि अजित पवारांनी शेवटच्या 1 ते 2 दिवसात वातावरण इमोशनल करत बजरंग बाप्पांना प्रॉपर अंगावर घेतलं। अजित पवारांनी बजरंग बाप्पांना थेट पाडण्याचा धमकीवजा इशारा सुद्धा दिला।
थोडक्यात बीडमध्ये एका बाजूला मराठा आणि दुसऱ्या बाजूला वंजारी समाज अशी दुफडी तयार झाली होती. पण या सगळ्यात वंजारी समाज इन्सिक्युअर झाला आणि मराठा समाजानं घेतलेली टोकाची भूमिका, पंकजांना पाडण्याची भाषा, यामुळे संसदेतलं आपलं प्रतिनिधित्व करणारं एकमेव नेतृत्व जर संसदेत गेलं नाही तर आपल्या समाजाला राजकीय प्रतिनिधित्वच उरणार नाही, या भीतीनं बीड सोडून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राहणारा सगळा वंजारी समाज एकवटल्याचं पाहायला मिळालं. नवी मुंबई आणि मुंबई परिसरात राहणाऱ्या वंजारी समाजातल्या लोकांसाठी प्रीतम मुंडेंनी मेळावे घेतले. बीड मधले पत्रकार सांगतात की शेवटच्या 8 दिवसात बुलढाणा, पुणे, नाशिक, मुंबई या सगळ्या भागात राहणारा वंजारी समाज बीडमध्ये ठाण मांडून बसला. बीडमध्ये गाड्या भरून समाजाची लोक मतदानासाठी आली. आता ती आली की त्यांना आणलं गेलं, यावरनं सुद्धा आरोप प्रत्यारोप होत आहेत. बरं, यामध्ये वंजारी समाजानं सोशल मीडियावर टीका टिप्पणी न करता शांततेत गावागावात जात आपल्या समाजाची लेख संसदेत जायला हवी, नाहीतर आपलं राजकारण संपेल, अशा पद्धतीनं प्रचार केला. मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांपासून ते पत्रकारिता क्षेत्रातील वंजारी समाजातले अनेक लोक आघाडीवर होते. या सगळ्याचा परिणाम निश्चितपणे मतदानावर दिसून आला. वंजारी समाजाचा प्रभाव असणाऱ्या गावागावांमधून, वाड्यावाड्यांमधून पंकजा मुंडेंना एक गठ्ठा मतदान झालंय असं गावकरी सांगतायत. एका गावातनं जेव्हा माहिती घेतली तेव्हा आमच्या गावात 1000 पैकी 934 मतदान झालेलं असून ते सगळं पंकजा मुंडेंना झालंय, अशी माहिती एका गावच्या सरपंचाने दिली आहे. थोडक्यात मराठा समाज एका बाजूला एकवटला गेल्यानं दुसरीकडे वंजारी समाजाच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या इनसिक्युरिटी मधून वंजारी समाज एकगठ्ठा पंकजा मुंडेंच्या मागे उभा राहील असं बीडमधनं सांगण्यात येत आहे. आता आपण वंजारी समाजाने राबवलेल्या एकगठ्ठा होण्याच्या बीड पॅटर्न बद्दल बोललो, पण मग मराठा समाज सुद्धा एकगठ्ठा झाला होता. त्यांचं काय झालं? तर मूळतः मराठा समाजाचा राग हा महायुती सरकारवर आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्यावरती असल्याचं बीड मधले स्थानिक पत्रकार सांगतात. पंकजा मुंडेंनी अलीकडच्या काळात काही वक्तव्य मराठा समाजाच्या आणि जरांगेंच्या विरोधात केली असली तरी त्यांनी शेवटच्या काळात मवाळ अशी भूमिका स्वीकारली होती. नगरमध्ये जात सुजय विखेंच्या प्रचारामध्ये मी मराठा उमेदवाराच्या प्रचाराला आलीय असं म्हणत त्यांनी आपल्यावरचा रोष कमी करण्याचा प्रयत्न केला. बीड मधल्या या सगळ्या राड्यात आणि पंकजा मुंडेंशी असलेल्या सुप्त संघर्षाच्या चर्चेतनं देवेंद्र फडणवीस बीडमध्ये प्रचाराला आले नाहीत. पण इकडं अजित पवार आणि उदयनराजे भोसले शेवटच्या दिवशी पंकजांसाठी सभा घ्यायला आले. मराठा समाजाने उदयनराजेंना साताऱ्यात लोकसभेला पाठिंबा दिला होता, त्यामुळे माझ्या बहिणीला मी साताऱ्यातनं निवडून आणेन असं म्हणत उदयनराजेंनी अगदी इमोशनल होत बीडच्या मराठा समाजाला पंकजांच्या मागे उभे राहा अशी साथ घातली. थोडक्यात एकगठ्ठा मराठा समाज पंकजांच्या विरोधात आणि बजरंग बाप्पांच्या सोबत आहे असं परसेप्शन पहिल्या काही दिवसांमध्ये दिसत होतं, ते शेवटच्या काळामध्ये खोडून काढण्याचा प्रयत्न पंकजा मुंडे आणि महायुतीच्या नेत्यांनी केला. सोशल मीडियावर जरी मोठ्या प्रमाणात पंकजांच्या विरोधात मराठा समाजाची एकजूट दिसत असली तरी ती मतदानात दिसली नाही असं स्थानिक पत्रकार सांगतात. दुसरीकडे वंजारी समाज मात्र पंकजांच्या बाजूने एकवटला, पण मराठा समाज 80% मध्ये बजरंग बाप्पांच्या बाजूने तर 20% पंकजा मुंडेंच्या बाजूने वळला गेला असं सांगितलं जाते. त्यात मायक्रो ओबीसी सुद्धा पंकजा मुंडेंच्या बाजूने उभे राहिले. दलित आणि मुस्लिम समाज बजरंग बाप्पांच्या बाजूने उभा राहिला. त्यातही मुस्लिम समाज मतदानासाठी अपेक्षित होता तितक्या प्रमाणात बाहेर पडलेला नाहीये अशी माहिती स्थानिक पत्रकारांनी दिली आहे. थोडक्यात शेवटच्या काही दिवसात राबवलेली यंत्रणा, समाजात झालेली एकजूट यामुळे सध्या बीडमध्ये पंकजा मुंडेंचं पारडं जड झालंय असं म्हटलं जातंय. तुम्हाला काय वाटतं? वंजारी समाजाची एकजूट पंकजा मुंडेंच्या पथ्यावर पडेल का, की मराठा समाज इथं किंग मेकर होत पंकजा मुंडेंच्या पराभवाचं कारण ठरेल? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोलभिडूचं YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा.